जनतेचा जो विश्वास आहे आणि जनतेला जे परिवर्तन अपेक्षित आहे हे परिवर्तन मी त्या ठिकाणी घडवणार आहे. जनतेला विश्वासात घेऊन, जनतेला सोबत घेऊन, त्यांच्या प्रेमावर, त्यांच्या आशीर्वादावर कणकवली शहरामध्ये एक इतिहास घडवण्याचा प्रयत्न हा या निवडणुकीच्या निमित्तानं आहे. आणि म्हणून ज्या दिवशी कणकवली शहरातील मतदार 2 तारीखला या मतदानाला जातील त्यावेळी त्यांनी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर आणि 17 प्रभागातील 17ही नगरसेवक यांना मोठ्या मतधिक्याने त्या ठिकाणी निवडून द्यावं असंही आवाहन तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून करतो. आपण आता शहर विकास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहेत. मी जी शहर विकास आघाडी करतोय हे काय महाराष्ट्रातलं काही नवीन उदाहरण नाही. अशा अनेक आघाड्या सातत्यानं त्या ठिकाणी होत असतात. सगळ्या पक्षातल्या नेत्यांना पक्षाच्या विचारधारेला विश्वासात घेऊन त्या पक्षातल्या कर्तृत्वान उमेदवारांना उमेदवारी देऊन सगळ्या विचारांना सामावून घेण्याचा माझा एक प्रयत्न या निमित्तानं आहे. मी मगाशी म्हणालो की मी सगळ्याच राजकीय पक्षांना या ठिकाणी आवाहन करतोय की आपण या शहर विकास आघाडीमध्ये सामील व्हा आणि जो जनतेचा जो आवाज आहे की हे परिवर्तन झालं पाहिजे, भयमुक्त कणकवली, भ्रष्टाचारमुक्त कणकवली ही निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठीचा हा सगळा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की जनतेचा मिळत असलेला मला जो पाठिंबा आहे, जो जनाधार आहे, या जनाधाराच्या जोरावर मी यश त्या ठिकाणी संपादन करेल. कणकवलीकरांच्या विश्वासास मी त्या ठिकाणी पात्र ठरेल. कारण माझी कणकवली ही एक या जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर आहे. त्याला राजकीय महत्त्वाचं केंद्र आहे, आध्यात्मिक केंद्र आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं हे शहर आहे. आणि म्हणून या शहराचं जे एक लौकिक आहे, हा शहराला एक लौकिक प्राप्त करून देण्याचा प्रयत्न माझा या निमित्तानं आहे. आणि खऱ्या अर्थानं जो या शहराचा विकास जो जनतेला अपेक्षित आहे, ज्या मूलभूत सुविधापासून विकासाची जी अपेक्षा जनतेने धरलेली आहे, तो विकास येणाऱ्या 5 वर्षामध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून, सत्तेच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी करेल. आणि पुन्हा एकदा या शहरामध्ये एक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न, जो हम करे सो कायदा किंवा जी हुकुमशाही आहे, ही हुकुमशाही नक्कीच त्या ठिकाणी जनतेच्या विश्वासावर मी मोडून काढेन. हे आपण आपल्या आपण यावं, पाठिंबा द्यावा. अनेक लोकांनी त्या ठिकाणी पक्ष सोडून कोणाला पण आवाहन करतो. नाही, मी सगळ्यांना सांगितलं. मी सांगितलं शिंदे सेनेनं यावं, भारतीय जनता पार्टीनं यावं, RSSनं यावं, RPIनं यावं, वंचित आघाडीनं यावं, भारिपनं यावं, काँग्रेसनं यावं, राष्ट्रवादी काँग्रेसनं यावं. जे जे पक्षाचे विचार आहेत, ज्यांना त्या ठिकाणी या ठिकाणी एका विचारधारेवर काम करतायत, त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी या भ्रष्ट टोळीच्या विरुद्ध, ही जी शहरामध्ये एक टोळी लोकांना लुबाडण्यासाठी, लुटण्यासाठी जी निर्माण झाली आहे, या टोळीच्या विरुद्ध जनतेनं त्या ठिकाणी जागरूक व्हावं आणि एक लोकशाहीच्या मतदानाच्या अधिकारातनं त्या ठिकाणी परिवर्तन करावं. भाई, भाजप विरुद्ध शहर विकास आघाडी असा सामना कणकवलीत बघायला मिळतो. नाही, माझं तर असं म्हणणं आहे, शहर विकास आघाडी ही सगळ्या जनतेच्या बरोबर, जनतेला घेऊन त्या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे. जे कोण आमच्या विरोधात असतील त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत. भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आम्ही नाही. आम्ही सांगतोय आपल्याला की जी भ्रष्ट टोळी आहे, जो भय या शहरामध्ये जो लोकांनी निर्माण केलेला आहे या सत्ताधाऱ्यांनी, या भयाच्या विरोधामध्ये, या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी ही जनता ही पेटून उठलेली आहे आणि या सगळ्या कारभाराला त्रस्त झालेली आहे. आणि म्हणून जनतेला शहर विकास आघाडी हा पर्याय निर्माण केला. भाई, वारंवार तुम्ही भ्रष्ट टोळी म्हणताय. अनेक वर्षानुवर्ष या शहराच्या सत्तेवर कोण आहे? जो अधिकार जनतेच्या विकासासाठी वापरायला हवा होता, लोकांच्या मूलभूत सुविधांच्या गरजांसाठी वापरायला हवा होता,
तो त्यांनी स्वतःची व्यक्तिगत प्रॉपर्टी असल्यासारखं विकासाच्या गोंडस नावाखाली ह्या शहरामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे ही शहरातल्या तमाम जनतेची भूमिका आहे.